हॅलो एव्हरीवन, द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपला जो DSA कंप्लीट कोर्स चालू आहे याच्यामध्ये आपण सेक्शन नंबर 2 ॲरेज हा चालू केलेला आहे. तर याच्यामध्ये आपण 11 टॉपिक्स कव्हर केलेले आहेत. तर आता आपला ॲरे ऑपरेशन्स हा टॉपिक चालू आहे. तर ॲरे ऑपरेशनमध्ये आपण इन्सर्शन बघत आहोत. इन्सर्शनमध्ये आज तिसरी मेथड आपण बघत आहोत, ॲरे इन्सर्शन ॲट अ गिवन इंडेक्स. आता याच्यामध्ये आपण हा जो कन्सेप्ट आहे, एखाद्या इंडेक्सवरती आपल्याला जर एखाद्या एलिमेंटचं इन्सर्शन करायचं असेल तर ते कसं करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, एकदम डिटेलमध्ये आणि एकदम इझी वेमध्ये. तर तुमचे जितके पण मित्र असतील ज्यांना DSA शिकायचं असेल एकदम सिम्पलमध्ये, आणि तुमचे जे पण मित्र असतील जे प्लेसमेंटची तयारी करत असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ॲरे इन्सर्शन ॲट अ गिवन इंडेक्स म्हणजेच काय राहतं, तर ॲडिंग अ न्यू एलिमेंट ॲट अ स्पेसिफिक पोझिशन इन ॲन ॲरे. तर ॲरेमध्ये कोणत्या पण एखाद्या स्पेसिफिक पोझिशनवरती जर तुम्हाला एलिमेंट ॲड करायचा असेल किंवा तिथे इन्सर्ट करायचा असेल तर तुम्ही या मेथडचा यूज करता. फॉर एक्झाम्पल, इथे समजा एक ॲरे दिलेला आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये 4 व्हॅल्यूज आहेत आणि तुम्हाला याच्यामध्ये काय करायचं आहे, इंडेक्स नंबर 2 जो आहे तुमचा त्याच्यावरती तुम्हाला 25 इन्सर्ट करायचे आहे. तर इन्सर्ट करायच्या आधी तुमचा ॲरे कसा असेल, असा असेल, आणि त्याचे इंडेक्स जे असतील ते 0 पासून 3 पर्यंत असेल. आणि तुम्हाला काय करायचं आहे, 2 नंबरच्या इंडेक्सवरती काय करायचं आहे, इथे तुम्हाला एक एलिमेंट ॲड करायचा आहे. मग काय करणार तुम्ही, तिथे शिफ्टिंग करणार. तर याच्यामध्ये पण शिफ्टिंग केली जाते. म्हणजेच काय, आपण जो याच्या आधीचा व्हिडिओ बघितला होता त्याच्यामध्ये काय होतं की इन्सर्ट मेथड जी होती तुमची सगळ्यात पहिली, त्याच्यामध्ये काय करत होतो आपण, बिगिनिंगला एलिमेंट ॲड करत होतो. तर तीच इन्सर्ट मेथड आपण इथे यूज करणार आणि त्याच्यामध्ये पण आपण काय करत होतो, एलिमेंटची शिफ्टिंग करत होतो. म्हणजेच काय, एका एका इंडेक्सने आपल्याला काय करायचं आहे, तिथे पुढे त्याला शिफ्ट करायचं आहे. तर इंडेक्स नंबर 2 वरती काय करायचं आहे आपल्याला, इथे एक एलिमेंट ॲड करायचा आहे, इथे एक आपल्याला काय करायचं आहे, इन्सर्ट करायचं आहे. तर आफ्टर इन्सर्टिंग काय करणार आपण, तुमचा जो 25 असेल तो इंडेक्स नंबर 2 वरती येईल आणि त्याच्यानंतर इंडेक्स नंबर 2 वर जो होता तो 3 वरती जाईल आणि 3चा होता तो 4 वरती जाईल. तर अशा प्रकारे हे शिफ्ट होतात. अ न्यू एलिमेंट 25 इज अ प्लेस ॲट अ इंडेक्स नंबर 2. तर नवा जो एलिमेंट आहे तुमचा 25 तो इंडेक्स नंबर 2 वरती येईल आणि त्याच्यानंतरचे जितके पण एलिमेंट्स असतील ते काय होतील, एका स्टेपने काय होईल, राईटकडे शिफ्ट होतील. तर अशा प्रकारे ही जी इंडेक्सची जी तुमची मेथड आहे आपली इन्सर्शनची, ती वर्क करते. याच्यानंतर याचा नीड का लागला आपल्याला, तर दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट इन DSA, ज्याच्यामध्ये आपण काय करतो, कन्सिडर तुमच्याकडे एक ॲरे आहे, त्याच्यामध्ये आपल्याला एक एलिमेंट काय करायचा आहे, इन्सर्ट करायचा आहे 25ला ॲट अ इंडेक्स नंबर 2. तर इंडेक्स नंबर 2 वरती ऑलरेडी एक इंडेक्स नंबर 2 वरती ऑलरेडी एक एलिमेंट आहे 30. तर 30ला आपल्याला काय करायचं आहे, तिथे स्पेस करायची आहे 25साठी, इंडेक्स नंबर 2साठी. तर आपल्याला काय करावं लागेल, तिथे शिफ्टिंग करावं लागेल तुमच्या एलिमेंटची. तर व्हाय डू एलिमेंट्स नीड्स टू शिफ्ट, तर एलिमेंट्सला शिफ्ट करण्याची गरज का लागली आपल्याला इथे, तर द एलिमेंट्स फ्रॉम इंडेक्स टू ऑनवर्ड शिफ्ट राईट. तर बिफोर कसा होता तुमचा ॲरे, आधी असा होता, त्याच्यामध्ये फक्त 4 एलिमेंट होते. तर तुम्ही काय करणार, 2 वरचा जो एलिमेंट आहे तो 3 वरती शिफ्ट करणार, 2 वरचा एलिमेंट 3 वरती शिफ्ट करणार आणि 3 वरचा जो 40 होता तो काय करणार, 4 वरती शिफ्ट करणार. तर अशा प्रकारे 1 बाय 1 इंडेक्स नंतर तुम्ही काय करणार, शिफ्टिंग करणार. आणि तुम्हाला ज्या इंडेक्सवरची शिफ्टिंग करायची आहे त्याच्यानंतरचे जे एलिमेंट्स आहेत तेच फक्त शिफ्ट होतील, त्याच्या आधीचे जे एलिमेंट्स होते ते फक्त सेम तसेच राहतील. त्याच्यानंतर इन्सर्ट करायचं आहे तुम्हाला 25ला. आता तुमची शिफ्टिंग झाल्यानंतर इथे काय होईल, एक ब्लँक स्पेस, इथे एम्प्टी स्पेस रिकामी होईल इंडेक्स नंबर 2 वरती. तर तिथे आपण काय करणार, 25ला प्लेस करणार. तर अशा प्रकारे आपण ॲड करतो एखाद्या एलिमेंटला ॲट अ एखाद्या इंडेक्सवरती. ओनली एलिमेंट्स फ्रॉम द गिवन इंडेक्स ऑनवर्ड्स नीड टू शिफ्ट. जिथून आपल्याला इन्सर्ट करायचा असेल एलिमेंट त्याच्या पुढचेच एलिमेंट काय होतील, शिफ्ट होतील फक्त. बाकीचे जे एलिमेंट्स आहेत मागचे ते फक्त तसेच राहतील. तर अशा प्रकारे हे काय करतं, वर्क करतं आणि याची गरज आपल्याला लागते शिफ्टिंगची याच्यामध्ये. त्याच्यानंतर याच्यामध्ये कोणती मेथड यूज होती, तर आपली पहिलीच मेथड यूज होती जी बिगिनिंगला आपण ॲड करतो, तेच आपल्याला इथे इन्सर्ट मेथड इथे यूज करायची आहे. तर पायथॉन प्रोव्हाइड्स द इन्सर्ट मेथड टू इन्सर्ट अँड एलिमेंट ॲट अ स्पेसिफिक इंडेक्स. तर याचा सिंटॅक्स काय आहे, तर सगळ्यात पहिले ॲरेचं नेम येईल, डॉट इन्सर्ट मेथड येईल आणि ब्रॅकेटमध्ये सगळ्यात आधी इथे इंडेक्स येईल, त्यानंतर इथे व्हॅल्यू येईल जी आपल्याला तिथे
इन्सर्ट करायची आहे. फॉर एक्झाम्पल इथे ॲरे नेम आहे, डॉट इन्सर्ट केलेली आहे आपण आणि त्याच्यानंतर इंडेक्सचं नेम इथे 2 दिलेलं आहे. 2 वरती काय करायचं आहे आपल्याला इन्सर्ट करायचं आहे 25ला. तर व्हॅल्यू दिलेली आहे 25. दिस मीन्स काय होणार की 25 जो आहे तुमचा तो इंडेक्स नंबर 2 वरती काय होईल तिथे फिक्स होईल किंवा इन्सर्ट होईल किंवा ॲड केला जाईल. तर अशा प्रकारे ही इन्सर्ट मेथड यूज केली जाते तुमच्या पायथॉन मेथडमध्ये एखाद्या इंडेक्सवरती एलिमेंटला इन्सर्ट करण्यासाठी. त्यानंतर याची टाईम कॉम्प्लेक्सिटी काय आहे, तर इथे पण शिफ्टिंग करावी लागते. म्हणजेच इन्सर्शन ॲट द गिवन इंडेक्स जनरली टेक्स अ 0n कॉम्प्लेक्सिटी. टाईम कॉम्प्लेक्सिटी याची 0n आहे. बिकॉज एलिमेंट्स आफ्टर द गिविंग इंडेक्स मे नीड टू शिफ्ट 1 पोझिशन टू द राईट. मग याच्यामध्ये पण शिफ्टिंग केली जाते तुमच्या ज्या इंडेक्सवरती तुम्हाला तिथे इन्सर्ट करायचं आहे त्याच्यानंतरचे जितके पण एलिमेंट्स असतील ते तुम्हाला एकाने शिफ्ट करावे लागतील, एका पोझिशनने शिफ्ट करावे लागतील राईट साईडला. तर त्याच्यामुळे इथे टाईम कॉम्प्लेक्सिटी तुमची 0n होते. तर इम्पॉर्टंट काय आहे इथे इन्सर्ट करायचं असेल तुम्हाला जर एंडिंगला, तर तिथे तुम्हाला कमी एलिमेंट्स तिथे शिफ्ट करावे लागतील. जर तुम्हाला एलिमेंट हा बिगिनिंगला इन्सर्ट करायचा असेल तर तुम्हाला बाकीचे जे सगळे एलिमेंट्स असतात ते जास्तीत जास्त तिथे शिफ्ट करावे लागतात. सो आपण याच्यामध्ये कोणती टाईम कॉम्प्लेक्सिटी इथे यूज केली पाहिजे, एंडिंगची का बिगिनिंगची? तर आपण टाईम कॉम्प्लेक्सिटी नेहमी काय करतो, वर्स्ट केसची घेत असतो. वर्स्ट केसची म्हणजेच काय, बिगिनिंगची. तर वर्स्ट टाईम कॉम्प्लेक्सिटी कोणती येते तुमची 0n. म्हणून याची जी कॉम्प्लेक्सिटी राहील ती पण 0n येईल. तर हा खूप महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. याच्यावरतीच जास्त करून क्वेश्चन्स विचारले जातात, तुमचं इंटरव्ह्यू असो किंवा DSCची कन्सेप्ट असो. म्हणून हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर पायथॉनचा प्रोग्राम काय आहे, याच्यामध्ये सिंपल पायथॉन प्रोग्राम आहे. ॲरे इन्सर्शन ॲट द गिवन इंडेक्स. बाकीचे आपण मागच्या व्हिडिओमध्ये जसे केले होते तसेच रन करायचे आहे. तुम्हाला VS कोडवरती जायचं आहे, सिंपल फाईल क्रिएट करायची आहे आणि तिथे हा जो कोड आहे हा कोड टाईप करून तुम्हाला आउटपुटमध्ये आउटपुट दिसेल. तर सगळ्यात पहिले आपल्याकडे ॲरे आहे, गिवन इंडेक्स ॲरे. तर त्याच्यामध्ये काय आहे, एक ॲरे आहे, त्याच्यामध्ये 4 एलिमेंट्स आपले स्टोअर आहेत. ते प्रिंट करायचे आहेत आपल्याला हे सगळे एलिमेंट्स आणि ॲरे. तर प्रिंट करणार आपण ओरिजिनल ॲरे काय करणार इथे प्रिंट करणार आहे आणि ॲरेचं डिक्लेरेशन आपण इथे दिलं आहे. तर तुमचा जो पण ओरिजिनल ॲरे असेल तो आउटपुटमध्ये काय होईल, प्रिंट होऊन तुम्हाला दिसेल. त्यानंतर इन्सर्ट करायचं आहे 25ला ॲट अ इंडेक्स 2. तर ॲज अ सिंटॅक्स आपण बघितला, त्याच्यामध्ये काय करायचं होतं आपल्याला, इथे ॲरेचं नेम द्यायचं होतं, त्यानंतर डॉट इन्सर्ट मेथड यूज करायची आहे. त्याच्यानंतर इथे ब्रॅकेटमध्ये काय करायचं आहे, सगळ्यात आधी इंडेक्स द्यायचा आहे जिथे आपल्याला 25ला आपल्याला काय करायचं आहे तिथे इन्सर्ट करायचं आहे. त्यानंतर इंडेक्स नंतर आपण व्हॅल्यू देत असतो, तर 25 आपल्याला तिथे इन्सर्ट करायची आहे म्हणून 25 आपण इथे देणार. तर सगळ्यात पहिला इंडेक्स असतो आणि दुसरा व्हॅल्यू असतो. तर आपण अशा प्रकारे याला डिक्लेअर करणार. त्याच्यानंतर प्रिंट करायचं आहे, सिम्पली प्रिंट करणार आपण आफ्टर इन्सर्शन आणि ॲरेचं नेम. तर आता अपडेटेड जी व्हॅल्यू राहील तुमची 25 ती इंडेक्स नंबर 2 वरती प्रिंट होऊन दिसेल तुमच्या आउटपुटमध्ये. तर अशा प्रकारे हे काय करतं, वर्क करतं. सिम्पली तुम्हाला हा कोड जाऊन लिहायचा आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रन करून दाखवलं होतं, तर तसंच तुम्हाला हे पण रन करायचं आहे. तर अशा प्रकारे ही जी मेथड आहे ही एखाद्या तुम्हाला कोणत्या पण इंडेक्सवरती जर इन्सर्शन करायचं असेल ॲरेमध्ये, तर तुम्ही इंडेक्सचा यूज करता आणि त्या व्हॅल्यूला तिथे तुम्ही इन्सर्ट मेथडने काय करत असता, तिथे ॲड करत असता तुमच्या ॲरेमध्ये. तर सिम्पल मेथड आहे. तर या तिघं मेथड आपण बघितल्या. त्याच्यानंतर पुढचे ऑपरेशन्स जे असतील ते आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये कव्हर करणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. त्यानंतर तुमचे जितके पण मित्र असतील त्यांच्यासोबत शेअर करा, त्यांना पण मदत होईल. DSA हे खूप इझी वेमध्ये शिकवत आहे मी तुम्हाला, तर खूप मदत होईल तुम्हाला. त्यानंतर त्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ग्रुपची लिंक दिलेली असेल, ती ग्रुपची लिंक जॉईन करून घ्या. तिथे तुम्हाला व्हिडिओजबद्दल सगळे अपडेट वगैरे मिळत राहतील. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.